नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण तृतीय वर्ष कला या वर्गासाठी जो जनरल पेपर आहे मानवी भूगोल GG 310 ह्यूमन जॉग्राफी या पेपरमधील शेवटचं प्रकरण लोकसंख्या आणि साधन संपत्ती हे 8वं जे प्रकरण आहे, लोकसंख्या आणि साधन संपत्ती, पॉप्युलेशन अँड रिसोर्स या प्रकरणामधील आपण आज या लेक्चरला लोकसंख्या एक साधन संपत्ती, पॉप्युलेशन ॲज अ रिसोर्स, कशा प्रकारे लोकसंख्या ही साधन संपत्ती ठरू शकते याविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्यानंतर लोकसंख्या वाढ आणि साधन संपत्तीचा विकास याचा कसा जवळचा संबंध आहे हे आपण पाहणार आहोत। आणि शेवटी आपण साधन संपत्ती विकासाचे जे घटक आहेत, फॅक्टर्स ऑफ रिसोर्स डेव्हलपमेंट, हे कोणकोणते घटक आहेत ते आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ते कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशासाठी साधन संपत्तीच असते आणि त्या दृष्टिकोनातून त्या देशातील लोकसंख्या ही सतत त्या देशाच्या विकासासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसते। लोकसंख्या हा जो घटक आहे हा एक साधन संपत्ती मानला गेला। त्याचं कारण असं आहे की त्या देशातील जे लोक आहेत ते लोक आणि त्या लोकांनी केलेली तांत्रिक प्रगती आणि या लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन यावर त्या देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो। आणि म्हणून कोणत्याही देशातील लोक हे त्या देशासाठी साधन संपत्ती असते असं आपण म्हणू शकतो। या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर काही मुद्दे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की लोकसंख्या व साधन संपत्ती विकास यांचं एक अतूट नातं असतं। हे आता पहा की एखाद्या देशामध्ये साधन संपत्ती भरपूर आहे, परंतु तिचा वापर करण्यासाठी त्या देशामध्ये लोकसंख्या नाही, तर त्या ठिकाणी त्या साधन संपत्तीचा वापर हा पुरेसा होणार नाही। किंवा दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारत, चीन सारखे जे देश आहेत या देशांची लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि त्या प्रमाणामध्ये रिसोर्सेस मात्र मर्यादित आहेत। म्हणून कोणत्याही देशाची लोकसंख्या आणि त्या देशातील साधन संपत्ती यांचं एक अतूट नातं त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल। त्यानंतर साधन संपत्तीचा विकास हा मानवाकडूनच होत असतो। म्हणजे जी साधन संपत्ती उपलब्ध आहे निसर्गामध्ये, या साधन संपत्तीचा जर वापर केला तर त्या साधन संपत्तीचा विकास होतो। उदाहरणार्थ समजा जमिनीमध्ये
लोखंड आहे, परंतु जोपर्यंत ते खाणीतून काढलं जात नाही आणि त्याच्यावर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ती साधनसंपत्ती होऊ शकत नाही. म्हणून मानव हा साधनसंपत्तीचा विकास करणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आता या साधनसंपत्तीचा उपभोग घेण्यासाठी मानव तयार असतो आणि यातूनच तो एक संस्कृती निर्माण करतो, ज्याला आपण कल्चरल लँडस्केप असं म्हणतो. म्हणजे सांस्कृतिक भूदृश्य मानवाने या साधनसंपत्तीच्या वेगवेगळ्या विकासातून निर्माण केलेले आपल्याला दिसून येते आणि त्या दृष्टिकोनातून लोकसंख्या आणि साधनसंपत्ती यांचं अतूट नातं आहे. दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे उच्च दर्जाच्या मानवी गुणांद्वारेच साधनसंपत्तीचा विकास होतो. म्हणजे कोणत्याही साधनसंपत्तीचा विकास करायचा असेल तर त्या देशातील लोकसंख्या ही तेवढ्या उच्च दर्जाची गुणवान असली पाहिजे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी त्या देशातील मानवाकडे दूरदृष्टी असली पाहिजे. आणि म्हणून मानव ही एक साधनसंपत्ती आहे, एक रिसोर्स आहे असं म्हटलेलं आहे. उच्च दर्जाची मानवी गुणवत्ता ही साधनसंपत्तीच मानली जाते आणि म्हणून सर्वांगीण प्रगती जर व्हायची असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या आणि साधनसंपत्ती ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. म्हणून लोकसंख्या आणि साधनसंपत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. त्यानंतर या बाबतीमध्ये ॲकरमन यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. ॲकरमन यांच्या मते ज्या देशामध्ये मानव व साधनसंपत्तीच्या अभ्यासात मानवी तांत्रिक कौशल्य असतात त्या देशामध्येच साधनसंपत्तीचा विकास होऊ शकतो. या बाबतीमध्ये ॲकरमन यांनी तांत्रिक कौशल्यावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. लोकसंख्या व साधनसंपत्ती यांच्यातील परस्पर संबंध अभ्यासणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या दृष्टिकोनातून पाहणं महत्त्वाचं आहे. ज्या देशाची लोकसंख्या विस्फोटक झालेली आहे, म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालेलं आहे, अशा देशांमध्ये त्या ठिकाणी साधनसंपत्ती ही कमी पडणे किंवा साधनसंपत्तीच्या बाबतीमध्ये विकृती निर्माण होणे शक्यता असते किंवा तशा बाबतीमध्ये उदाहरणं आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. म्हणून यासाठी योग्य नियोजन असलं पाहिजे, साधनसंपत्तीचं नियोजन असलं पाहिजे, साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करणं महत्त्वाचं आहे. देशातील लोकसंख्या आणि साधनसंपत्ती यांच्यामध्ये नेहमीच संतुलन असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून साधनसंपत्तीची संख्यात्मक उपलब्धता किती आहे तेही पाहणं आवश्यक आहे. मानवाचा साधनसंपत्ती म्हणून जेव्हा समावेश होतो त्यावेळी अनेक मतभिन्नता निर्माण होतात, परंतु जर निसर्गामध्ये साधनसंपत्ती आहे आणि तिचा वापर करण्यासाठी त्या ठिकाणी मानव सक्षम नसेल, मानवाची इच्छाशक्ती नसेल तर त्या संपत्तीचा काही उपयोग नाही. म्हणून मानव ही एक साधनसंपत्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. साधनसंपत्ती आयात धोरण
हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आहे. म्हणजे आयात करायची की नाही करायची, किंवा त्या देशामध्ये साधनसंपत्ती उपलब्ध असेल तर त्यापासून वेगवेगळ्या ज्या मानवाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या करायच्या की आयात करायच्या, अशा प्रकारचं सुद्धा धोरण हे त्या देशातील लोकसंख्या ही ठरवते. साधनसंपत्तीच्या बाबतीत संपूर्ण जगभर आपल्याला नियोजनाचा अभाव जाणवतो. म्हणजे उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर पाणी ही एक साधनसंपत्ती आहे आणि म्हणून या पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. भविष्यामध्ये पुढच्या पिढीला पाण्याची उपलब्धता असली पाहिजे, त्यासाठी आपण पर्याप्त पाण्याचा वापर हा करणं आवश्यक आहे. साधनसंपत्तीची उपलब्धता असल्यास काय परिस्थिती निर्माण होते याचं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर जे मध्यपूर्वीय देश जे आहेत यामध्ये उद्योगधंद्याला आवश्यक असलेल्या पायाभूत खनिजांचा अभाव आहे. म्हणजे इराण, इराक किंवा कुवेत, अबू धाबी असे जे देश आहेत या देशांमध्ये त्या ठिकाणी इतर उद्योगधंद्यांना लागणारी जी खनिज संपत्ती आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध नाही, तिचा अभाव आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खनिज तेल त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मानव हा खनिज तेलाच्या जोरावर त्या ठिकाणी श्रीमंत झालेला आपल्याला दिसून येतो, कारण इतर अनेक देश या खनिज तेलावर अवलंबून असलेले आहेत. किंवा जपानमध्ये खनिज संपत्ती मर्यादित आहे, परंतु सागर संपत्ती ही विपुल प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे साधनसंपत्ती आणि मानव या दोघांचं अतूट नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. लोकसंख्या व साधनसंपत्तीचा गुणात्मक विकास हाही यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. आणि याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर मर्यादित साधनसंपत्ती असूनही काही देश जगामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विकसित झालेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ ग्रेट ब्रिटन किंवा जपानसारख्या देशांमध्ये साधनसंपत्ती ही मर्यादित स्वरूपात आहे, परंतु या देशामध्ये असणाऱ्या उच्च मानवाच्या दर्जांमुळे त्या ठिकाणी हे देश हे गुणवत्तेमुळे प्रगत झालेले आपल्याला दिसून येतात. अनेक देशांमध्ये सुप्त त्या ठिकाणी लोकांमध्ये गुण असतात आणि त्या गुणांच्या जोरावर हे लोक त्या ठिकाणी देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावताना आपल्याला दिसून येतात. म्हणून या सर्व विचारांती असं लक्षात आपण घेतलं पाहिजे की कोणताही देश असो त्या देशामध्ये जी लोक आहेत किंवा जी त्या ठिकाणची लोकसंख्या आहे ही त्या देशासाठी ही साधनसंपत्तीच असते आणि लोकच या साधनसंपत्तीचा विकास त्या ठिकाणी करतात. म्हणून पॉप्युलेशन ॲज अ रिसोर्स किंवा लोकसंख्या एक साधनसंपत्ती हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण लोकसंख्या वाढ आणि साधनसंपत्तीचा विकास याचा कसा परस्पर संबंध आहे हे पाहणार आहोत. यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसंख्या जरी वाढत असली तरी त्या वाढत्या लोकसंख्येला त्या ठिकाणी आपण आळा घालू शकतो. साधनसंपत्तीचा विकास होण्यासाठी लोकसंख्याही आवश्यक असते आणि कालप्रवाहामध्ये ही लोकसंख्या जी आहे ती देशाला त्या ठिकाणी पोषक ठरते किंवा लोकसंख्या वाढ काही देशांना पोषक ठरलेली आपल्याला दिसते. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस श्रमशक्ती ही महत्त्वाची होती आणि या श्रमशक्तीमुळेच या देशामध्ये विकास होऊ शकलेला आहे किंवा श्रमशक्तीचा पुरवठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. विरळ लोकवस्ती असेल
तर लोकसंख्या ही स्वागतार्ह आहे, म्हणजे विरळ लोकवस्ती. उदाहरण घ्यायचं झालं तर ऑस्ट्रेलिया या देशाची लोकसंख्या कमी आहे, न्यून पॉप्युलेशन आहे. या न्यून पॉप्युलेशनचाही त्या ठिकाणी त्या देशाला फायदाच होतो, परंतु साधनसंपत्तीचा विकास मात्र अशा देशांमध्ये फारसा होताना आपल्याला दिसत नाही. अनेक देशांमध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येने त्या देशातील कृषीचा विकास केलेला आपल्याला दिसून येतो. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर इस्रायलसारखा जो देश आहे या देशामध्ये असणारे लोक त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे किंवा यांत्रिक शेतीचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर केला जातो, आधुनिक शेती केली जाते. म्हणजे या देशामध्ये असणारी लोकसंख्या ही उच्च दर्जाची आहे किंवा तांत्रिक प्रगती त्यांनी विकसित केलेली आहे, साधनसंपत्तीचा विकास केलेला आहे. किंवा USA सारखा देश असेल, संयुक्त संस्थाने यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये औद्योगिक क्रांती केलेली आपल्याला दिसून येते. जागतिक लोकसंख्या आणि पृथ्वीवरील साधनसंपत्ती याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी विषमता असलेली आपल्याला दिसून येते. कारण प्रत्येक देशामध्ये लोकसंख्या विषम आहे, जगामध्ये जे खंड आहेत त्यांची लोकसंख्या विषम आहे, साधनसंपत्ती विषम स्वरूपाची आहे, त्याचं वितरण जे झालेलं आहे ते विषम स्वरूपाचं आहे. कृषी उत्पादन किंवा बाजारपेठा ह्याही त्या ठिकाणी प्रत्येक देशानुसार बदललेलं आपल्याला दिसून येतात. आणि काही क्षेत्रामध्ये मात्र साधनसंपत्ती ही विपुल आहे, काही देशांमध्ये साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु लोकसंख्या मात्र ही त्या साधनसंपत्तीचा उपभोग घेण्यासाठी ही कमी आहे. त्याला इष्टतम पातळी असं म्हणतात, ऑप्टिमम आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो की ऑस्ट्रेलियामध्ये साधनसंपत्ती आहे परंतु पॉप्युलेशन मात्र ऑप्टिमम आहे, पर्याप्त लोकसंख्या आहे. लोकसंख्या हा यामधील गतिमान घटक आहे किंवा गतिमान घटक मानला जातो. लोकसंख्या हा डायनॅमिक फॅक्टर आहे. त्या दृष्टिकोनातून साधनसंपत्ती क्षय आणि मर्यादित स्वरूपाची असते. यामध्ये आपण जगाचे 3 भाग करू शकतो. पहिला म्हणजे अविकसित क्षेत्र. आता जे देश अविकसित आहेत त्या देशांमध्ये राहणीमानाचा दर्जा हा निकृष्ट आहे, त्यानंतर जन्मदर अधिक आहे, मृत्यूदरसुद्धा जास्त आहे आणि राहणीमानाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे ह्युमन जो ज्याला आपण मानव विकास निर्देशांक असं म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हा सुद्धा अशा देशांमध्ये कमी आहे. बहुसंख्य लोकसंख्या ही निर्वाह पातळीवर आपलं जीवन जगते, म्हणजे रोजचं फक्त त्या ठिकाणी जेवण मिळालं तरी ही लोकसंख्या खुश असते. प्राथमिक गरजांची पूर्ततासुद्धा होणं मुश्किल आहे, अशा देशांमध्ये अडचणी येतात आणि अशा देशांची लोकसंख्या ही अतिशय त्या ठिकाणी निकृष्ट प्रकारचं जीवन जगते आणि अर्थव्यवस्थासुद्धा अशा देशांची कृषीप्रधान असते. म्हणजे जगामध्ये जे देश अविकसित आहेत त्या देशांची अवस्था ही या प्रकारची आहे. त्यानंतर विकसनशील देशांमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर विकसनशील देशांमध्ये सरासरी आयुर्मान कमी असते, म्हणजे लोकांचं आयुर्मान कमी आहे, जन्मदर मृत्यूदर जास्त आहे, बालश्रमिकांचे प्रमाण जास्त आहे, बालकामगार अशा देशांमध्ये जास्त असतात आणि या देशांमध्ये अज्ञान, दारिद्र्य, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, त्यानंतर आर्थिक विकासाचा वेग मंद असतो, लोकसंख्या जलद गतीने वाढत असते आणि राहणीमानाचा दर्जा हा निकृष्ट स्वरूपाचा असतो. अशा प्रकारे या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी साधनसंपत्ती आणि लोकसंख्या यांचा त्या ठिकाणी एक आलेख आपल्याला
उतरता दिसतो. भारतासारख्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर साधनसंपत्ती असूनही आपल्याकडे नियोजनाचा अभाव आहे. साधनसंपत्ती आपल्याकडे भरपूर आहे, परंतु त्याचं नियोजन केलं जात नाही. चीन, बांगलादेश, पाकिस्तान या देशामध्ये निकृष्ट प्रकारचं त्या ठिकाणी जीवनमान असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या देशांची अर्थव्यवस्थासुद्धा ही कृषीप्रधान अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. किंवा या विरोधात जर आपण पाहिलं तर जपान, इस्रायल, कोरिया असे जे देश आहेत यामध्ये मानव विकास निर्देशांक हा उच्च प्रतीचा असलेला आपल्याला दिसून येतो. वरचा दर्जा या देशांमध्ये नागरिकांचा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे विकसित देश किंवा डेव्हलप्ड कंट्रीज. उच्च राहणीमानाचा दर्जा या देशांमध्ये असतो. गरजांची पूर्तता झालेली असते. त्यानंतर गरजांची पूर्तता होण्यास भरपूर वाव असतो. साधनसंपत्तीचा विकास झालेला असतो. आणि असे जे देश आहेत ते जे युरोपियन कंट्रीज आहेत त्या देशांचा यामध्ये समावेश होतो किंवा USA सारखे देश यांचा यामध्ये समावेश होतो. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी साधनसंपत्ती विकासाचे घटक किंवा फॅक्टर्स ऑफ रिसोर्स डेव्हलपमेंट कोणकोणते आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. पहिला म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती. यामध्ये नद्या, समुद्र, जमीन, हवामान, वनस्पती, प्राणी यांचा समावेश यामध्ये होतो. नैसर्गिक साधनसंपत्ती हा एक विकासाचा महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मानवी साधनसंपत्ती. यामध्ये त्या देशातील मानव त्याचा दर्जा कशा स्वरूपाचा आहे यावर अवलंबून आहे. त्या देशाची लोकसंख्या, लोकसंख्येची वाढ, त्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, साक्षरता या सर्व गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. अवलंबन भार किंवा डिपेंडन्सी रेशिओ, वैज्ञानिक तांत्रिक प्रगती, आरोग्य ह्या सर्वांच्या बाबतीमध्ये विकासाचा दर हा मानवी साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. त्यानंतर भांडवल हे एक महत्त्वाचं विकासाचं त्या ठिकाणी साधन आहे. भांडवल मोठ्या प्रमाणात असेल तर असे जे देश आहेत ते आपला विकास करू शकतात. आणि तांत्रिक प्रगती हा एक विकासाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणजे तांत्रिक प्रगती ज्या देशाने केलेली आहे त्या देशाचा विकास झालेला आपल्याला दिसतो. यामध्ये मानवाच्या गरजा, व्यवस्था, त्यानंतर निर्मिती तंत्र, उत्पादन तंत्र यांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी असतो. म्हणून कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशासाठी संपत्ती ठरते, परंतु हे सर्व घटक विकासासाठी त्या देशामध्ये आवश्यक असतात. आणि शेवटी जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक घटक. तर हे सांस्कृतिक घटकसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये याचं उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर अमेरिका सारखा जो देश आहे तो देश धाडशी आहे किंवा अनेक त्या ठिकाणी प्रगती किंवा तांत्रिक प्रगती, अनेक धाडशी मोहिमा या देशाने आखलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये पुरोगामी वृत्तीचा वाटा त्या ठिकाणी मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. या उलट आशियाई देश जर आपण पाहिले तर यामध्ये धर्मांधता, अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान, बुरसट विचारसरणी, त्यानंतर कष्ट न करण्याची प्रवृत्ती अशा प्रकारचे जे देश आहेत ते सर्व मागं राहिलेले आहेत किंवा त्यांचा विकास झालेला नाही. या प्रकारे आपण आज या ठिकाणी लोकसंख्या एक साधनसंपत्ती कशी ठरू शकते, त्यानंतर लोकसंख्या वाढ आणि साधनसंपत्तीचा विकास यांचा जवळचा कसा संबंध आहे आणि साधनसंपत्ती विकासाचे कोणकोणते घटक आहेत याविषयी आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.